नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, आवळा, काकडी आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात आज कापसाचा भाव स्थिरावला होता. मागील 3 दिवसांमध्ये कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. सीसीआयच्या कापूस विक्रीला पसंती मिळत असल्याने सीसीआय ही कापसाच्या भावात वाढ करत आहे. कापसाचा भाव 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होणार आहे. त्यामुळे कापसाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून आहे. सोयाबीनची बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे, तर सोयाबीनचा उठाव कायम आहे. शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीनचा स्टॉक कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर सरकारने अजूनही खरेदी केलेले सोयाबीन विक्रीसाठी काढलेली नाहीयेत. त्यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवळ्याची आवक कमी झाली आहे, तर आवळ्याला मागणी चांगली आहे. यामुळे आवळ्याचा भाव टिकून आहे. आवळ्याला बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आवळ्याची बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवळ्याच्या दरातही सुधारणा अपेक्षित असल्याचं व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलं. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीची आवक स्थिर आहे. काकडीला वाढत्या उन्हामुळे मागणीही चांगली आहे. त्यामुळे काकडीचे भावही टिकून आहेत. यामुळे काकडीचा भाव प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटकाही बसतोय. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजरीची आवक स्थिरावली आहे, तर वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येतोय. बाजरीला सध्या सरासरी 2,300 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजरीचे भाव सध्या भाव पातळीच्या दरम्यान आहेत. पुढील काही आठवडे ते कायम राहू शकतात, असा अंदाज बाजरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.